एक खूप सुंदर कविता आहे. वेळ नाही असं म्हणणाऱ्या प्रत्येकासाठी. 12 तासांचा प्रवास 4 तासांवर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 12 माणसांचे कुटुंब 2 माणसांवर आलं तरी माणूस म्हणतो वेळ नाही. 4 आठवड्यांनी मिळणारा निरोप आता 4 सेकंदात पोहोचू लागला तरी माणूस म्हणतो वेळ नाही. घरात वर खाली जाणारा वेळ, श्रम, वेळ लिफ्टनं सेकंदावर आला तरी माणूस म्हणतो वेळ नाही. कधी दूरच्या माणसाचा चेहरा पाहण्यासाठी 6-6 महिने लागायचे. आज एका व्हिडिओ कॉलवर माणसाला पाहू शकतो, पण तरी माणूस म्हणतो वेळ नाही. बँकेच्या रांगेत तासनतास उभा राहायचा, आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो तरी माणूस म्हणतो वेळ नाही. एकेकाळी काही आठवड्यांचा कालावधी लागायचा आरोग्य तपासण्यासाठी, आता काही तासात होतात तरी माणूस म्हणतो वेळ नाही. गाडी चालवताना एका हातात हँडेल, दुसऱ्या हातात मोबाईल, कारण थांबून बोलायला वेळ नाही. ट्रॅफिक जाम झालं की 2 लेन ओलांडून तिसरी आपण तयार करतो, कारण वेळ नाही. वेळ नाही आईवडिलांना फोन करायला, वेळ नाही निसर्गात रमायला, वेळ नाही आपल्यासाठी जगायला, पण वेळ IPLसाठी आहे, शटरफटर रील्ससाठी आहे, राजकारणावर भरघोस चर्चा करायला आहे, पण स्वतःसाठी मात्र नाही. जग सोपं झालं, गती वाढली, तंत्रज्ञान जवळ आलं, अंतरं संपली, सोयी वाढल्या, संधी वाढल्या, पण माणूस वेळ नाही म्हणून स्वतःपासून दूर गेला. शांत बसून स्वतःशी बोलायला, स्वतःला समजून घ्यायला किंवा फक्त काही क्षण निखळ हसायला, ग्रंथांचं वाचन करायला, मनाचं चिंतन करायला, मंदिरात जाऊन देवदर्शन करायला आणि देवाचे नाव घ्यायला सुद्धा वेळ नाही. आणि मग एक दिवस वेळ निघून जाते. शेवटच्या क्षणी कळतं वेळ होता, पण आपण वेळ नाही असं म्हणत जगायला विसरलो होतो. म्हणून आजच ठरवा, स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवा, नात्यांसाठी थोडा वेळ देऊन बघा, मनासाठी, शांतीसाठी, आयुष्याच्या गाभ्यासाठी थोडा वेळ जगून बघा. कारण वेळ नाही हे सत्य नाही, ते फक्त एक कारण आहे.